शिवसेनेचे माजी विधान परिषद सदस्य रवींद्र फाटक यांनी अंबरनाथमधील नगरसेवकांना गुढीपाडव्यानिमित्त पाठवलेल्या गुढ्या भाजपच्या नगरसेवकांनी साभार परत पाठवल्या आहेत। नुकत्याच झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेनं भाजपच्या नगरसेवकांच्या प्रभागातल्या विषयांना विरोध करत ते विषय रद्द केले होते। याचाच निषेध म्हणून भाजप नगरसेवकांनी ही भूमिका घेतली आहे। भाजपच्या अंबरनाथ शहर कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। या पत्रकार परिषदेला भाजपचे प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील, नगराध्यक्षा तेजश्री करंजुले पाटील, गटनेते अभिजित करंजुले पाटील, ज्येष्ठ नगरसेवक प्रदीप पाटील यांच्यासह भाजपचे सर्व नगरसेवक उपस्थित होते। यावेळी शिवसेनेनं सभागृहात घेतलेल्या भूमिकेचा भाजपनं निषेध केला। तसंच आमची ही भूमिका शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनाही समजावी म्हणून आम्ही या गुढ्या परत करत आहोत, कारण आम्हाला प्लास्टिकच्या गुढ्या नको तर शहराच्या विकासाची गुढी पाहिजे, असं यावेळी भाजपच्या नगरसेवकांनी म्हटलंय। शिवसेनेच्या नगरसेवकांवरही भाजपनं यावेळी आगपाखड केली। तसंच रवींद्र फाटक यांनी पाठवलेल्या गुढ्या आणि शुभेच्छा पत्र साभार परत लिहिलेल्या एका बॉक्समध्ये भरण्यात आली। या सगळ्या गुढ्या त्यांना परत पाठवल्या जाणार असल्याचं भाजपकडून सांगण्यात आलंय। अंबरनाथ नगरपालिकेची सर्वसाधारण सभा 13 तारखेला झाली। त्याच्यामध्ये 29 प्रभागातील सदस्य, अंबरनाथ शहरातील सगळ्या नागरिकांचे विषय आणि स्वीकृत सदस्य असे म्हणून आमच्या नगराध्यक्षांनी सगळ्यांचे विषय यावेळेला सर्वसाधारण सभेमध्ये घेतले होते। परंतु शिवसेनेच्या नगरसेवकांनी फक्त त्यांच्या वॉर्डातले विषय मंजूर करून बाकी अंबरनाथ शहरातील सर्व नागरिकांचे जे विषय होते त्यांनी ते नामंजूर केलेले आहेत। तर आमचं एकच म्हणणं आहे, जे आज खासदार स्वतःला विजनमान म्हणवत आहेत त्यांच्या मावळ्यांनी जी त्यांना जो आहेर दिलेला आहे किंवा त्यांना जे हे दिलेलं आहे ते कितपत योग्य राहणार आहे ते पण त्या जनतेने अंबरनाथचा विचार करावा। आम्हाला माजी आमदार विधान परिषदेचे त्यांनी जी गुढी पाठवलेली आहे, पण त्या गुढीबद्दल त्याच्यापेक्षा त्यांनी आम्हाला विकास कामाची गुढी जर पाठवली असती तर खूप चांगलं झालं असतं। आम्हाला या प्लॅस्टिकच्या गुढ्या नको आहेत त्यांच्या, म्हणून आमच्या सगळ्या अंबरनाथ शहराच्या वतीने आम्ही आज त्यांनी दिलेल्या ज्या प्लॅस्टिकच्या गुढ्या आहेत ह्या आम्ही त्यांना सन्मानपूर्वक परत देत आहोत, कारण की अंबरनाथ शहरासाठी विकास कामांची गुढी आम्हाला महत्त्वाची आहे, प्लॅस्टिकच्या गुढ्या आम्हाला महत्त्वाच्या नाही आहे। जे आमचे सर्व नगरसेवक आहेत तर त्यांना रवींद्रजी फाटक यांनी सगळ्यांना गुढीपाडव्यानिमित्ताने गुढ्या घरी पोचवल्या होत्या। शिवसेनेच्या नगरसेवकांनी भाजपाच्या नगरसेवकांना विरोध करून त्यांच्या शिवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागामधले विषय मंजूर केले आणि आमचे भाजपाचे मंजूर नाही केले। आपण बोलतो मावळे बोलतो, पण हे मावळे नाही आहेत शिवसेनेचे, हे कावळे आहेत, कारण की ह्यांचं काळं मन आहे आणि ह्यांनी ह्या गुढ्या आम्हाला दिल्या, पण आम्ही गुढीचा सन्मान करतो, कारण की आपला महाराष्ट्राचा नवीन वर्षाची सुरुवात आहे, गुढी आपण देतोय सगळ्यांना, कारण की गुढीची एवढी पूजा करतोय, एवढी मिरवणूक काढतोय, पण आज आम्ही गुढीचा अपमान नाही करत, पण ज्यांनी आम्हाला पाठवले त्यांना माहिती असायला हवी की आपण गुढी पाडवतो आणि विकासाची गुढी खाली हे करतोय, म्हणून आम्हाला त्यांचा विरोध आहे आणि निषेधही आम्ही करतोय त्यांचा। शिवसेनेचे विधान परिषद सदस्य रवींद्र फाटक साहेबांच्या माध्यमातून अंबरनाथमधील सर्वच नगरसेवकांना गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा भेट म्हणून एक गुढीचं एक प्रतिरूप त्या ठिकाणी पाठवण्यात आलं होतं। परंतु आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे की अंबरनाथ नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये सन्माननीय नगराध्यक्ष मॅडमच्या माध्यमातून सर्वच 29 प्रभागामध्ये समान हक्क म्हणून समान फंड त्या ठिकाणी देण्यात आला। परंतु शिवसैनिकांच्या नगरसेवकांनी त्यांचे वॉर्डांचे कामं मंजूर करून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी व मित्रपक्षातल्या वॉर्डातले कामं नामंजूर त्या ठिकाणी केले। खरं तर या ठिकाणी आम्हाला या सर्व शिवसैनिकांच्या नेत्यांना हा प्रश्न आहे की या ठिकाणी आपले आमदार आहेत, आपले या ठिकाणी खासदार आहेत, एवढंच नाही तर तुमचे देखील नगराध्यक्ष त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये होते, तर ज्या मतदारांनी त्या ठिकाणी तुम्हाला मतदान दिलं हे काय फक्त या 32 सदस्य असणाऱ्या मतदारसंघ किंवा ह्या नगरसेवकांच्या वॉर्डातल्याच मतदार नाही, तर इतर तर ह्या 27 वॉर्डांमधनं पण तुम्हाला त्या ठिकाणी मतदान आलं आहे, तर त्यांच्यावरती देखील आज त्या ठिकाणी तुमच्या माध्यमातून अन्याय केला आहे। आणि ज्यांचं त्या ठिकाणी काळ्या मनाचं प्रदर्शन त्या ठिकाणी संपूर्ण अंबरनाथनी पाहिलं, त्या काळ्या मनाचं कडनं आम्हाला कोणत्याच प्रकारच्या शुभेच्छांची अपेक्षा नाही। त्या ठिकाणी निषेध व्यक्त करत हे आलेल्या त्यांच्याकडनं शुभेच्छांच्या गुढी आम्ही सर्वच भारतीय जनता पार्टी मित्रपक्ष अंबरनाथ विकास आघाडीच्या माध्यमातून हे त्या ठिकाणी परत त्या ठिकाणी आम्ही पोस्ट करतोय त्यांना। रवींद्र फाटक साहेबांनी ज्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा पाठवल्या होत्या आणि ती गुढी पाठवली होती, त्यांनी विकासाचं पत्र पण दिलं होतं, त्यांनी पाठवलेल्या पत्राचाही ते कुठे सन्मान ठेवला पाहिजे होता। ज्या शिवसैनिकांनी जे आपले विजन
खासदार आहेत मान्य श्रीकांतजी शिंदेसाहेब यांचा आदर ठेवला पाहिजे होता. अंबरनाथ शहरातील नगराध्यक्षा तेजश्री करंजुले पाटील यांनी जे सर्वांचे विषय समान घेतले होते, शहराचे विकासाच्या दृष्टीने विषय घेतले होते आणि सर्वांचे विषय घेतले होते आणि ते विषय घेत असताना दुजाभाव त्यांनी केला नव्हता. मग तुम्ही मंजुरी देताना दुजाभाव करून विकासाला मुबलक असे विषय घेतलेले असताना तुम्ही जाणीवपूर्वक काही भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांचेच विषय जे शहराच्या दृष्टीने घेतलेले विषय होते तुम्ही नामंजूर केले आणि स्वतःचे विषय फक्त शिवसेनेचे मंजूर केले. याचा अर्थ तुम्हाला विकास नको, शहराला जो 30 वर्षे विनाश केला तो आज जर विकास करतायत तर मग तो तुम्ही आडकाठी केली आणि तुम्ही जाणीवपूर्वक करताय. आणि तुम्ही जी पाठवलेली विकासाची गुढी आहे ती आम्हाला तुम्ही विकासाची गुढी पाठवा, पण विनाशाची गुढी हे जर उभारत असतील तर ते आम्ही तुमची दिलेली गुढीचा मान राखू, पण ते आम्ही तुम्हाला परत देतो, कारण की हे निषेध केल्याशिवाय आपल्यालाही कळणार नाही की आपले कावळे शहरभर काय करतायत. भाजपच्या या निषेधाला आता शिवसेनेकडून काय उत्तर दिलं जातं याची प्रतीक्षा असून शिवसेनेच्या सभागृहातील भूमिकेवर भविष्यात भाजपा पालिकेत काय भूमिका घेते हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. एकमत न्यूज, अंबरनाथ.